जय भीम, नमो बुद्धाय मित्रांनो. जसं की तुम्हाला माहित आहे की नामदेव ढसाळ हे व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे की त्या व्यक्तिमत्वाने दलित पॅन्थर ही जी चळवळ आहे ही इतक्या मोठ्या प्रमाणात झाली आणि आंबेडकरी समाज आणि बौद्ध समाजाला आपल्या न्याय आणि हक्काची मोठ्या प्रमाणात जाणीव होऊ लागली. पण तुम्हाला माहित आहे का, नामदेव ढसाळ यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा इतका मोठ्या प्रमाणात प्रभाव होता की त्यांनी चक्क आपला आयुष्य बाबासाहेबांचा कारवा, बाबासाहेबांचा संदेश, बाबासाहेबांचा अख्खा लढा पूर्ण आयुष्यभर लढले. आज नागपूरच्या संविधान चौक येथे नामदेव ढसाळ यांचे नातू स्वप्नील ढसाळ सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत अभिवादन केले. त्या पित्तर्थ त्यांनी खूप छान असं वक्तव्य केलेलं आहे. ते स्टेटमेंट, ते वक्तव्य जरा तुम्ही बघा, त्यानंतर आपण याची चर्चा करूया. दलित पॅन्थर ही पद्मश्री नामदेव ढसाळ व त्यांचे सहकारी त्यांनी 1972 मध्ये जी सुरू केली होती. काही वर्ष झाले दलित पॅन्थरला प्रॉपर गायडन्स मिळत नव्हतं आणि प्रॉपर नेतृत्व मिळत नव्हतं. त्यामुळे आमच्या काकींनी ते पूर्ण भार माझ्यावर सोपवलंय व ताईवर सोपवलंय. आता दलित पॅन्थर यापुढे 3 गोष्टींवर तीन गोष्टींवर काम करते. ते म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आरोग्य. या 3 गोष्टींवर काम करत दलित पॅन्थर यापुढची जी काही धोरणं आहेत, जी काय बांधणी आहे ती करत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला चांगला प्रसिद्ध मिळत आहे आणि त्या पद्धतीने आपण वाढत आहोत पूर्ण महाराष्ट्रभर. दलित पॅन्थरची जी आहे, अगोदर दलित पॅन्थर एक ठाक होता की दलित पॅन्थरमुळे कोणत्याही आपल्या जाती जमातीच्या लोकांना त्रास देण्यात आहे तर वाकड्या नजरेनं पाहणं ही वाईट मानत होते. पण आता चित्र बदलण्यासारखं झालेलं आहे. वारंवार आपल्या समाजावरती अन्य अत्याचार होत आहेत, परंतु एक प्रबळ आवाज आणि त्यांच्या मागे शक्ती दिसत नाही. बघा, त्या काळात दादांनी, पद्मश्री नामदेव ढसाळांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी ज्या पद्धतीने काम केले आणि ज्या पद्धतीने लोकांसाठी काम केले, तळागाळात जाऊन काम केले, या पद्धतीचं काम पुन्हा दलित पॅन्थर नागपूर पासून सुरू करते. आपले आशिष बनसोड सर आहेत, हे आपल्या नागपूर विदर्भाचे अध्यक्ष आहेत आणि त्या पद्धतीने आता यापुढे सगळी कामं ज्या पद्धतीने आधी होत होती, अन्याय अत्याचार विरोधात लढणं, हे सुद्धा आपण आता करणार आहोत. आणि यापुढे कायद्याच्या आधारावर जे काय आहे संविधानाच्या कायद्यामध्ये राहून बाकीच्या गोष्टी केल्या जातील. आता महाविहाराचं आंदोलन सुरू आहे, तर त्याच्यामध्ये तुमचा काय भाग राहणार आहे? इथनं महाराष्ट्राची बांधणी जशी चालू आहे सध्या, तर बहुतेक 5-6 तारखेपर्यंत आम्ही जेव्हा महाराष्ट्राची बांधणी करून पुढे आमचा स्टेप असेल बोधगयाला जाणं, तेव्हा आम्ही तिकडे जाऊन जे काय पत्रव्यवहार आहे ते करून त्यांना कुठल्या पद्धतीने मदत करता येईल ती पॅन्थर नक्कीच करणार आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा आहेत, तर काय दलित पॅन्थर पुन्हा समोर येण्यामागे त्या निवडणुकीचा पण काही भाग आहे? निवडणुकीचा भाग तर हा राहणारच आहे, कारण आपल्याला सत्तेत जाणं गरजेचं आहे. आपण जर सत्तेत जाऊ तर आपण त्या पद्धतीने लोकांना तळागाळात मदत पण करू. तर यावेळी जेवढे पण स्थानिक संस्था आहेत, जेवढ्या निवडणुकी आहेत, त्यामध्ये दलित पॅन्थर पूर्णपणे सहभाग घेणार आहे. राजकारणामध्ये आपल्या ज्या आंबेडकरी विचारधारेच्या महत्वाच्या पार्ट्या आहेत त्या सगळ्या विखुरलेल्या आहेत. काय त्याला एकवट करण्याचा प्रयत्न त्यांना हाताशी घेऊन राजकारणामध्ये उतरायचं ते राहील? हो, नक्कीच आहे. कारण आम्ही आमच्या तर्फे एक पाऊल पुढे टाकत आहोत. आम्ही वेगवेगळी संघटना जे आहेत त्यांना एका निळ्या झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आमच्यातर्फे सर्वांना जाऊन भेटून एकत्र येण्याचं आमंत्रण करू. बाकीच्या गोष्टी त्यांच्यावर आहेत की त्यांना एकत्र यायचं की नाही यायचं, पण पॅन्थर यावेळी सगळ्या पर्याय आणि सगळ्या गोष्टी निवर्जून करणार आहे. आतापर्यंत विविध लोकांनी प्रयत्न केलाय, त्यांनी सांगितलंय, परंतु अजूनपर्यंत कोणी पब्लिश केलेलं नाही. तर तुम्ही जे प्रयत्न करणार आहात ते मीडियासमोर पब्लिश करणार आहात? हो, नक्की नक्की. आता कसं आहे की योग्य वेळ आहे, योग्य वेळेच्या आणि ज्या पद्धतीने दलित पॅन्थरचा काम चालू आहे पूर्ण महाराष्ट्रभर, नक्कीच आम्ही सर्वांना आमंत्रित करत आहोत. सर, आपण दीक्षाभूमीवरून आलेले आहेत.
बाबासाहेबांची पवित्र भूमी आहे, तिथं आपण असं काय म्हणजे आपल्याला गृहीत धरलेलं आहे दीक्षाभूमीमध्ये की आपण समोर समाजामध्ये धम्म क्रांती करू, बाबासाहेबांचे विचार समोर नेऊ, असं काय आपण मनामध्ये ठेवलेलं आहे? कसं आहे ना की समाज जागरूक करणं आपलं एक कर्तव्य आहे आणि आपला धर्म आहे. लोकांना प्रॉपर गाईड करणं पण हे आपलं धर्म आहे. तर काय होतं की यांना आपला समाज ज्या पद्धतीने विखुरला गेलेला आहे, वेगवेगळ्या पक्षांमध्ये गेलाय, संघटनेमध्ये गेला आहे. आपल्याला ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी धम्म दिला आहे तो धम्म लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल आणि चांगल्या रीतीने कसा पोहोचवता येईल, त्यासाठी तेच महत्वाचं आहे की शिक्षण. आपल्या लोकांना जेवढं आपण शिक्षित करू त्या पद्धतीने आपण त्यांना धम्माचा मार्ग पण देऊ शकतो. त्यांना तेव्हा त्या गोष्टी कळतील. जोपर्यंत आपला समाज शिक्षित होणार नाही तर आपण किती त्यांना सांगितलं तर त्या गोष्टी इम्प्लिमेंट पण होणार नाही. नामदेव ढसाळनी म्हटलं होतं की बाबा आपले धम्माचे विचार जेव्हा लोकांच्या मनामध्ये फुलत तरच आपण सत्तेमध्ये येऊ. हे आपण या विचाराशी सहमत आहे का? नक्कीच नक्कीच. तर मित्रांनो, अशा पद्धतीने डॉक्टर स्वप्नील ढसाळ यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सुंदरसे असं वक्तव्य केलेलं आहे. ह्या वक्तव्यावर, त्यांच्या ह्या स्टेटमेंटला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.